श्री स्वामी समर्थ श्रोते हो. 11 गुरुवार स्वामींचे केले आणि प्रत्येक गुरुवारी स्वामींनी माझ्या आयुष्यात काय वाढून ठेवलेलं होतं, हे मला प्रत्यदर्शी म्हणजेच माझ्या दर गुरुवारी मला आलेला अनुभव आज मी तुम्हाला सांगणार आहे. श्री स्वामी समर्थ श्रोते हो. कृपाछत्र स्वामी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. स्वामी महाराजांच्या चरणी अशीच प्रार्थना करते की तुम्ही सगळे आनंदात राहा, सुखात राहा आणि स्वामी महाराज तुमच्याकडून सेवा करून घेत राहो. तत्पूर्वी जर तुम्ही आपला कृपाछत्र स्वामी यूट्यूब चॅनलला जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल, बेल आयकॉनचं बटन प्रेस केलं नसेल तर नक्कीच अवश्य करून घ्या, कारण येणारे असेच नवनवीन व्हिडिओ अनुभव तुम्हाला ऐकायला मिळते. तर चला, आजचाही खूप छान अनुभव आहे ह्या ताईंचा. नाशिकवरून आहेत त्या ताई. ताई म्हणतात, मला 3 मुली आणि 1 मुलगा. म्हणजे मुलांसाठी मी प्रयत्न करत होती, पण 3 मुली झाल्या आणि 3 मुलीवरती मला मुलगा झालेला आहे. त्यात माझी मोठी मुलगी ही खूप म्हणजे स्वामी सेवा करणारी. तिला स्वामींचा लळा कसा लागला, काय लागला, तर बाजूच्या ज्या ताई होत्या त्या सेवा करायच्या आणि त्यांचं बघून बघून तिलाही तो लळा लागला. तो एवढा लागला की तिला म्हणजे आमच्या घरामध्ये जे काही जास्तीत जास्त सेवा करणारी आहे तर ती माझी मोठी मुलगी. तशा माझ्या तिघी मुली खूप गुणी आहेत. माझा मुलगाही खूप गुणी आहेत. तो अजून छोटा आहे. तर माझ्या आयुष्यात असं झालं की सगळं काही स्वामींच्या कृपेने. मी एक शेतकरी वर्गातली स्त्री आहे. म्हणजे आम्ही रोज शेतात जातो, काम करतो आणि जे काही आमचं मीठ भाकरी असेल, जे काही असेल ते आम्ही गुण्यागोविंदाने आम्ही खात असतो. अशीच माझ्या तब्येतीबद्दल थोडीशी माझी काही शंका होत्या, कुशंका होत्या. तर मी म्हटलं चला आता एवढे सगळे जण करतात गुरुवार, तर आपणही करून बघूया. तर मी खरं तर ह्या सेवेचं माझं एक हे एवढंच होतं की मी माझ्या आरोग्यासाठी ही सेवा करावी आणि जे काही घरामध्ये थोडं छोटी-मोठी एक पैशांची चणचण असते त्यासाठी मी ही सेवा करावे. आणि खूप मोठ्या आशेने मी सेवेला लागले. ताई सांगताहेत. माझा पहिला जो गुरुवार होता, तर पहिल्या गुरुवारी मी शेतात गेलेले होते आणि शेतातून येता येता खूप उशीर झाला. दिवसभर काम केलं आणि काम करून असं म्हणजे पूर्ण अंग असं दुखत होतं माझं त्या दिवशी. तर मला घरातली कामंही आटपून मला रात्री 11 साडे 11 वाजले मला सेवा करता करता. मी म्हटलं नाही काही आपल्याकडून बाकीचं झालं, पण कमीत कमी आपल्याकडून पूजा नाही मांडता आली, पण आपण सारामृताचं पूर्ण एक 11 आपलं 21 अध्यायांचं आपण वाचन तर करू. मग मी 1 ते 21 अध्याय मी व्यवस्थित वाचले आणि वाचत असता असता माझा छोटा जो मुलगा आहे तो माझ्यासोबत बेडवरती झोपायचा. पण नेमकं झालं असं की मी वाचन करायला बसली होती, त्याच्यामुळे तो माझ्या मांडीवरच येऊन बसलेला होता आणि तिथंच तो झोपून गेला. आणि नेमका तो जिथं झोपायचा ज्या बेडवरती, त्या बेडवरती माझी सासूबाई झोपलेली होती. तर तिथं वरती एक फ्रेम होती ठेवलेली. अचानक ती फ्रेम कशी पडली, काय पडली काहीच कळालं नाही. ती माझ्या सासूबाईंच्या नाकावरती पडली. अचानक आवाज आला. तर त्यावेळेला मात्र आम्ही सगळे गोंधळून गेलो आणि माझे मिस्टरही त्या दिवशी घरी नव्हते. ते काही कामानिमित्त बाहेर गेलेले होते. पण ती फ्रेम जशी पडली तशी माझ्या सासूबाईंच्या नाकावरतीच पडली. त्याही एकदम अचानक उठून बसल्या. जोराचा मार त्यांच्या नाकावर लागलेला होता. पण ह्या गोष्टीचं त्यांना एवढं मात्र समाधान की जाऊ दे, मी झोपलेली होती ते असू दे, पण माझा नातू इथं झोपलेला नव्हता. आणि हेच समाधान माझ्याही मनात होतं की आई तुम्हाला लागलं ते ठीक आहे, पण आज आपलं छोटा म्हणजे माझा मुलगा जो आहे तुमचा नातू हा तिथं झोपलेला नव्हता. कदाचित त्याच्या डोक्यात जर पडलं असतं तर. पण असो ती स्वामींचीच काहीतरी लीला म्हणावी की त्या दिवशी माझा मुलगा तिथं झोपलेला नव्हता. करता करता दुसराही गुरुवार आला आणि गुरुवारीही मला शेतात कामच होतं. शेतकरी वर्गाचं रोज काय असतं तर शेतात जाणं, शेतातले कामं करणं, घरी आल्यानंतर घरातली कामं करणं. तर माझंही काही तसंच रुटीन. मीही शेतात गेले, शेतात काम करत होते. पण त्या दिवशी नेमकं मात्र मी शेतात घालण्याचा जो ड्रेस असतो म्हणजे शर्ट आणि पॅन्ट असते ते मी न्यायला विसरलेली होती. खूप मच्छर चावत होते. पांढरे असे छोटे-छोटे बारीक जे मच्छर असतात ते खूप चावत होते. तर मी म्हटलं हे खूपच आणि माझ्या अंगाला अक्षरशः असे खाज करून असे हे यायला लागले होते.
आपण एक प्रकारे म्हणतो ना, ददोडे येतात त्याप्रमाणे ते अंगाला येत होते, खाज येत होती. मग मी म्हटलं चटकन जाते आणि घरून मी ड्रेस घेऊन येते. आणि नेमकं झालं असं त्यावेळेला, की मी घरी गेले आणि घर उघडताच खेपी मला असा वास यायला लागला. मी बघू लागले, सगळ्या खिडक्या, दरवाजे सगळं काही बंद होते. पण मात्र माझ्या देवाजवळ जो म्हणजे आमच्या घरातल्या देव्हाऱ्यामध्ये जो दिवा असतो तो कंटिन्यू हा कायमस्वरूपी अखंड चालूच असतो. आणि नेमकं असं झालं, की मी गॅसजवळ जाऊन बघते तर काय, तर माझ्या सासूबाईंनी दोघंही गॅसची बटणं ही खुल्लीच सोडलेली होती. म्हणजे माझ्या मुलाला काही खाऊ-पिऊ घातलं असेल, काही गरम करून दूध वगैरे काही दिलं असेल आणि कदाचित वयोमानानुसार त्यांची भ्रांती म्हणजे विस्मृती झाल्यासारखं त्यांना झालं असेल, तर ते बटणं हे चालूच होते. आणि त्याचा एवढा वास घरामध्ये होता, की तुम्हाला काय सांगू. मी पटापट सगळे दरवाजा, खिडक्या उघड्या केल्या आणि तो वास मग निघून गेला. मी परत पुन्हा 1-1.5 तासाने मग मी शेताकडे परत ते कपडे घेऊन मी गेले. आणि कपडे घेऊन गेले, पण त्यावेळेला मी मात्र कपडेच घालायला विसरून गेले. कारण माझ्या घरातल्या जे घटना घडलेली होती त्याच्याच विचारामध्ये मी होते. आणि नेमकं असं झालं, की त्यावेळेला मला डासच चावले नाहीत. मी ज्यावेळेला काम करायला लागली, त्यावेळेला मला डासच चावत नव्हते. मग माझ्या डोक्यामध्ये परत अजून एक शंका आली अशी, की कदाचित या गोष्टीसाठी तर मला स्वामींनी घरी पाठवलं नसेल आणि ते खरोखर तसंच असेल याचीही विश्वास मला बसलेला होता. कारण मला एवढे अचानक दात चावत होते. मी घरी गेले ड्रेस घ्यायला. मी ड्रेस घेऊन आले आणि इथं आल्यानंतर मात्र मला एकही दात चावत नव्हता. ही खरंच विचार करण्यासारखीच गोष्ट आहे. श्रोतेहो, अशा घटना आपल्या आयुष्यात घडत असतात आणि याचा प्रत्यय देणारा हा अनुभव आहे. पुढे अजून त्या ताईंचा अनुभव त्या ताई सांगतात. पुढे चालून काही दिवसांनी मला शेतामध्ये ज्या शेतात काम करायला येतात त्या स्त्रिया, त्यांची मोलमजुरी मला द्यायची होती. तर आणि बाकीचं हे काही जे लागतं त्याच्यासाठी मला पैशांची आवश्यकता होती. 10,000 ते 12,000 ची मला आवश्यकता होती. आणि त्या दिवशी होता गुरुवारच, तर मी खूप महाराजांना विनंती केली, की "महाराज, आजही काहीतरी असं होऊ द्या." कारण आपण म्हणतो ना, एक आशा असते, तर तशाच प्रकारे माझ्याही सोबत तसंच काहीतरी झालं, की मी महाराजांना म्हटलं, "महाराज, आज गुरुवार आहे. आजही काहीतरी लीला माझ्यासोबत घडू द्या. पण माझा जो आहे ते आज माझा आर्थिक प्रश्न आहे, तर तो मार्गी लागू द्या." पण नेमकं झालं असं, की त्या दिवशी असं काहीच घडलंच नाही. आणि दुसऱ्या दिवशी दुसरा दिवस उजाडला. आमचं चालू होतं दोघं नवरा-बायकोचं, की आता मजुरी द्यायची तरी कशी? काय करायचं? आणि त्यावरतीच विचार करत असताना अचानक माझ्या मिस्टरांना मेसेज आला, की तुमच्या अकाउंटला ₹14,000 जमा झालेले आहेत. मग आम्ही विचार करू लागलो, की हे आले कुठून असतील? मग त्यांनी 8 दिवस त्या पैशांना हातच लावला नाही. आणि मग नंतर विचार केल्यानंतर मग आम्हाला कळालं, की जे काही आपल्या शेतामध्ये जे काही पीक-पाणी असतं, त्याची जे काही म्हणजे अवकाळी पाऊस म्हणा किंवा काही म्हणा, त्याच्यामुळे जे काही नुकसान भरपाई असते, तर ती नुकसान भरपाई आम्हाला त्या दिवशी मिळालेली होती. पण ती तर खूप दिवस अगोदरच मिळून गेलेली होती लोकांना. पण ही आम्हाला एवढ्या उशिरा आली, याचं आम्हाला आश्चर्य होतं. कारण या अगोदरही आम्हाला 7,000 भेटून गेलेले होते. पण त्या दिवशी आम्हाला 14,000 पुन्हा आमच्या अकाउंटला जमा झालेले होते. तर त्या दिवशीही मात्र स्वामींनी मला प्रचिती दिली आणि पुढे अजून असं झालं, की कुठंही स्वामींची प्रतिमा असो, स्वामी महाराजांची मूर्ती असो, तर ती माझ्या मुलीच्या हातूनच ठेवली जायची. कोणाच्याही घरी आमच्या आजूबाजूला कोणीही काही स्विमिंगची हे असो, कोणीही केलं तर तिला बोलवलं जायचं. तर ती मला बऱ्याच वेळा प्रश्न विचारायची, की "आई असं का? मलाच का बोलवतात?" तर मी तिला म्हणायची, की "हे बघ, तू स्वामी सेवा करते. स्वामींनी तुला त्याच्या पात्रतेने तुला दिलेलं आहेत आणि हे तुझ्या भाग्यात आहे. तर त्या सुखाचा आनंद घे आणि सेवा कर बाळा." तर माझी मुलगी खरंच खूप गुणी, की ती रोज न चुकता ती स्वामी सेवा करत असते. आणि अजून एक अनुभव असा, की एके दिवशी रात्रीच्या वेळेला असे लांबलचक, उंच, धिप्पाळ असलेले एक बाबा आमच्या दारी आले आणि मी खिडकीतूनच बघितलं, की आता एवढ्या रात्रीच्या वेळेला आलं तरी कोण असावं बरं? तर रात्र म्हणजे रात्रीचे 9-9:30 झालेले होते, जास्त नाही. तर मी खिडकीतून बघितलं, की एवढ्या रात्री कोण आलं असावं बरं? तर बघते तर काय, तर एक बाबा होते. आता म्हटलं घरात तरी जास्त काही नाहीये, पण मी देऊ तरी काय यांना? तर तेवढ्यात ते बाबा, मग मी विचारलं, म्हटलं, "बाबा, काय देऊ तुम्हाला?" तर बाबा मला म्हणाले, "बेटा, मला काहीच नको. मला फक्त कोरडं पीठ दे मला."
बाबांच्या जवळ दुसरं काहीच नव्हतं. फक्त एक जोडी होती आणि ती जोडी एवढी होती, की फक्त त्याच्यामध्ये एखादी किलो पीठ मावेल एवढीच जोडी होती. आता पीठ मात्र माझ्या घरात भरपूर होतं. मी घेतलं भांडं आणि भांड्यात जेवढं बसेल तेवढं पीठ मी त्यांच्या जोडीमध्ये घातलं. बाबांनी आशीर्वाद दिला आणि बाबा निघून गेले. माझ्या मुलीला शंका, की आई हे आजोबा असतील तरी कोण? तर ती त्यांच्या मागे-मागे जाऊ लागली. आता आमच्या आजूबाजूला स्वामी सेवेकरीही भरपूर होते, भरपूर घरं होती आणि अजून काही कोणी झोपलेलं नव्हतं. सगळ्यांची दरवाजे उघडीच होते. पण बाबा कोणाच्याच दारात गेले नाही भिक्षा मागायला. आले तसे आमच्याच दारी आले आणि आले तसे ते डायरेक्ट रस्त्याला निघून गेले. आणि माझी मुलगी त्यांच्या पाठोपाठ चालतच होती. हळू त्यांची हे बघत होती, की हे बाबा जाता कुठं? कोणाच्या इथं जाता? तर ते पूर्ण गावाच्या बाहेर निघाले. तोवर माझी मुलगी त्यांच्या मागे गेली आणि बघितलं तर काय, तर थोड्या वेळाने म्हणजे थोड्या अंतरावर चालल्यानंतर ते अदृश्य झाले. यात कोणताच खोटेपणा नाही आहे. यात शाश्वत म्हणजे हे सत्य आहे, हे शाश्वत आहे, की माझ्या मुलीला त्या दिवशी स्वामी समर्थ महाराजांनी साक्षात दर्शन दिलं, आम्हालाही दिलं आणि आशीर्वाद देऊन गेले. तर बघा, सेवा केल्याने काय मेवा मिळतो. आपण जे अपेक्षा नसते त्या अपेक्षेच्या बाहेर आपल्याला मिळतात. हे अशक्य ही शक्य करतात ते फक्त आपले स्वामीच करू शकतात, हेही मात्र नक्की. तर करता माझे 11 गुरुवार खरंच खूप छान पार पडले. स्वामींनी करून घेतले आणि ही माझी सगळी सेवा बघता माझी चुलत बहीण माझ्याच गावात दिलेली आहे. तर तिलाही त्या गोष्टीचा आता तिचे सासरे आणि तिचे मिस्टर थोडे रागीट स्वभावाचे, त्यामुळे मी त्यांच्याशी तेवढा संपर्क ठेवत नाही. पण आमच्या बहिणींचं आमचं चालतं. तर ती मला एके दिवशी म्हणाली, "काय गं ताई, मला पण सांग ना गं, समजावून सांग." मग मीही तिला 11 गुरुवारांचं महत्त्व समजावून सांगितलं. तिला सेवा समजावून सांगितल्या आणि तिनेही खूप मोठ्या आनंदाने तिची सेवा चालू केली आणि जेव्हा ती मला भेटली त्यावेळेला तिने मला सांगितलं, की "ताई, खरंच माझ्याही घरामध्ये फरक जाणवू लागलेला आहे माझ्या मिस्टरांच्या आणि माझ्या सासऱ्यांच्या स्वभावामध्ये. तर मी खरंच तुझी खूप ऋणी आहे, की तू मला त्यावेळेला मार्गदर्शन केले आणि स्वामी महाराजांचं जे काही सगळ्या गोष्टी होत्या त्या तू मला समजावून सांगितल्या." मी तिला म्हटलं, "हे बघ बाई, मी कोणीच नाहीये. मी फक्त एक निमित्त मात्र आहे. करता करविता स्वामी. कोणाच्या घरी केव्हा जायचं हे स्वामीच ठरवतं, आपण नाही." तर ताई म्हणतात, "असेच माझे अनुभव होते. हे सगळे माझ्यासोबत घडलेले अनुभव आहेत. हे खरे अनुभव आहेत. तर तुम्हीही सेवा करा आणि त्या सेवेचा नक्कीच मेवा घ्या. सेवा करा, सेवेकरी जोडत राहा आणि असेच अनुभव घेत राहा." तर ताई म्हणतात, इथंच माझ्या अनुभवांना पूर्णविराम देते. श्री स्वामी समर्थ. श्रोतेहो, बघा, आजचा अनुभव म्हणजे किती अनुभव त्या ताईंनी 11 गुरुवार चालू असताना किती अनुभव घेतले आणि साक्षात त्यांच्यासोबत ते घडले. पण प्रत्येक अनुभव घडण्यामागे महाराजांचं काही ना काही म्हणजे एक चांगल्या याच्यानेच ते अनुभव सगळे घडत गेले आणि याचा प्रत्यय ताईंनी घेतला. तर असो, महाराज त्यांचा संसार, त्यांची मुलं-बाळं सगळी सुखात राहो आणि महाराज त्यांच्याकडून खूप स्वामी सेवा करून घेत राहो, हीच आपण स्वामीचरणी प्रार्थना करूया. आणि आजच्याही ही केलेली सगळी सेवा स्वामीचरणी मी अर्पण करते. पुन्हा नवीन एका कथेसोबत, एका विषयासोबत आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि जे डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे ती नक्कीच जॉईन करा आणि तुमचेही अनुभव नक्कीच शेअर करा. चला तर सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.